लाडकी बहीण योजनेची केवायसी करायला तुम्ही जात असाल आणि लिंक चालत नसेल, साईट चालत नसेल तर काय करायचं? तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे. जर तुमची केवायसी अजूनपर्यंत झाली नसेल तर कशी करायची? साईट चालत नसेल तर कशी चालवायची? तर बघा, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही केवायसी केली तर 100% तुमची केवायसी होणार. कारण की सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, नोव्हेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत तुम्हाला इथे केवायसी करून घेणं अनिवार्य असणार आहे. आता जवळ नोव्हेंबर महिना जवळ आला, परंतु तुमची केवायसी झाली नाही तर केवायसी कशी करायची? आणि केवायसी करायला गेलो तर साईट चालत नाही. तर अशा काही भरपूरशा प्रॉब्लेम इथं महिलांना इथं क्रिएट होत आहे. तर त्या प्रॉब्लेम कशा दूर करायचं? तर बघा, इथं तुम्ही केवायसी करू शकाल, 100% करू शकाल. या पद्धतीने तुम्ही सांगितल्या पद्धतीने जर केवायसी करत असाल तर 100% तुमची केवायसी पूर्ण होणार आहे. परंतु केवायसी करत जात असताना इथं तुम्हाला भरपूरशा साईटचा प्रॉब्लेम येत आहे किंवा केवायसी करताना एरर येत आहे. तर तो एरर आणि जे काही सगळे इश्यू आणि जे काही सगळ्या प्रॉब्लेम असणार आहे त्या कशा दूर करायच्या, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीने तुम्ही केवायसी केली तर 100% तुमची केवायसी होणार आहे. आता बघा, तुम्हाला काही ठराविक मी कामे सांगणार आहे आणि महत्त्वाचा निर्णय देखील सरकारने घेतलेला तो देखील सांगणार आहे. तर बघा, राज्यातील इथं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसीची अट इथं शिथिल केली जाऊ शकते आणि याच्या संदर्भातील एक काही महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेण्यात आलेला आहे. एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी करण्यासाठी प्रक्रिया इथं आणण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये याच्या संदर्भातील जी आर निर्गमित केला आणि साधारणपणे त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये केवायसीची प्रक्रिया इथं पूर्ण अशा कराव्या लागणार आहे, अशा आवाहन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं. ज्यामध्ये साधारणपणे 20 नोव्हेंबरपर्यंतच्या अंतर्गत केवायसी करण्याची प्रक्रिया इथं पूर्ण पडून गेली पाहिजे, तरच तुम्हाला इथं पैसे जमा होणार. तर बघा, अशी अट ठेवण्यात आलेली आहे. आता अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या, परंतु राज्यातील अतिवृष्टी परिस्थिती, पूर परिस्थिती या पार्श्वभूमीवरती आता अतिवृष्टीग्रस्त भागांमध्ये 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. या संदर्भातील महिला व बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली होती. परंतु एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर या अनेकदा आता जसं की या योजनेच्या अंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू केल्यापासूनच या योजनेचे पोर्टल सुरू राहिलं नाही. रात्री बरेचशा महिला लाभार्थी केवायसीची प्रक्रिया करावं लागत आहे, परंतु त्यांची केवायसी होत नाही. तर कोणत्या कारणास्तव होत नाही? साईट कशी चालवायची? तर बघा, मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. किंवा ज्या अविवाहित महिला आहे किंवा वडिलांचा आधार कार्ड नाही, इथं त्यांच्या पतींचा आधार कार्ड नाही, तर अशा बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना आणखीन यामध्ये केवायसी प्रक्रिया पार पडली नव्हती. आता याच पार्श्वभूमीवरती शेवटची मुदत इथं येत असल्यामुळे किंवा बऱ्याच इथं कालावधी गेल्यामुळे महिला लाभार्थ्यांना एक चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याप्रमाणे आपण जर पाहायला गेलं तर 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या योजनेच्या यामध्ये 26 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्याची पडताळणीमध्ये होत असताना अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांचा गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून हप्ते आले नव्हते आणि या पार्श्वभूमीवरती आता बऱ्याच साऱ्या महिलांच्या इथं पडताळणी पूर्ण झाल्यावरती ज्या महिलांच्या लाभार्थ्यांचे हप्ते यायला देखील सुरू झालेले आहे. यामुळे एक सुद्धा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता केवायसी केल्यानंतर हप्ते येतात का आणि केवायसी केली तर हप्ते बंद होणार का? तर बघा, रात्री बरेचसे केवायसी करण्याची प्रक्रिया महिला करत आहे, परंतु त्यांची केवायसी पूर्ण होत नव्हती. आता बघा, जे काही केवायसीचं पोर्टल व्यवस्थित चालत नाही, अशा परिस्थितीमध्ये केवायसी कशी करायची? तर एक मोठा या ठिकाणी प्रश्न इथं महिलांच्या मनामध्ये पडलेला होता, महिला लाभार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे. आता बघा मित्रांनो, एक इतर रोख प्रशासन आणि शासनाच्या माध्यमातून दाखवण्यात जात होतं की मोठ्या प्रमाणात तक्रारी याच्या विरोधात दिल्या जात होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत आता जे काही येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी, महिलांचा वाढता रोष या पार्श्वभूमीवरती आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केवायसीची मुदतवाढ दिली जाऊ शकते, कारण आपण जर पाहिलं तर महिला व बालविकासाच्या माध्यमातून केवायसी करण्याची प्रक्रिया इथं शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी, ज्यामध्ये आता महिला लाभार्थ्याच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का, पेन्शनधारक आहे का, घरामध्ये की महिलांचे कोणी पेन्शनधारक आहे किंवा महिला इथं गव्हर्नमेंट जॉबर आहे का, अशा काही इथं बऱ्याचशा प्रश्न आता क्रिएट केल्या जाऊ शकते आणि केलेला आहे. बघा कोणत्या जात प्रवर्गातील आता सर्व इथं महिला पात्र असणार आहे. तर बघा, व्यवस्थितपणे आपण हे संपूर्ण माहिती आता पाहून घेऊया. आता बघा, याच्या अंतर्गत आता कुठल्याही प्रकारची शेवटची मुदतवाढ किंवा शेवटची तारीख इथं निश्चित करण्यात आली नाही, अशी माहिती देण्यात आली नाही. अर्थात आता केवायसीची प्रक्रिया निरंतर पुढे सुरू राहणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुरते जे काही 2-3 महिन्याचा कालावधी असेल, आता या कालावधीमध्ये सुद्धा केवायसीसाठी शेवटची तारीख दिली जाणार नाही, अशा प्रकारच्या आता चर्चा समोर येत आहे. आता लवकरच या संदर्भातील अधिकृत असा अपडेट येईल, तर ते बघा, ते आल्यानंतर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला केवायसी करायला जात असाल तर बघा, ज्या विधवा महिला असणार आहे त्यांच्या पतींचा आधार कार्ड असेल किंवा नसेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही. आता बघा, भरपूरशा महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेते, श्रावणबाळ योजनेचा लाभ घेते, कोणी चुकीच्या माध्यमातून इथं अर्ज केला. आता बघा, ज्या संजय गांधी आणि निराधार योजनेचा लाभ घेत असेल त्यांच्या पतींचा आधार कार्ड त्यांच्याकडे नसेल, त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड नसेल, तर अशा महिलांनी
महिलांचा आता इथं लाभ बंद होणार आहे. त्यासाठी एक केवायसीची अट आता पूर्ण करण्यात आलेली आहे. आता बघा तुम्ही आता 21 जे काही तुम्ही पात्र असाल या लाडकी बहीण योजनेसाठी आणि तुमची वय बरोबर असेल, वय मर्यादामध्ये तुम्ही बसत असाल, तरी तुमची केवायसी होत नसेल तर बघा तुम्हाला मी काही कामे सांगतो ते तुम्हाला करून घ्यायची आहे. बघा आता तुमची जर काय वय बसत नसेल किंवा तुम्ही जर का चुकीच्या पद्धतीने अर्ज केला असेल तर तुमची केवायसी करूनही तुमचा हप्ता बंद होणार आहे. परंतु तुम्ही पात्र असाल आणि तुमची केवायसी तुम्हाला आता बघा रात्री 12च्या नंतर 1 वाजता तुम्हाला केवायसी पूर्णपणे करून घ्यायची आहे, तर तुमची साईट चालणार आहे 100%. त्या टायमाला जर का तुम्ही केवायसी करायला जाल तर 100% तुमची केवायसी पूर्ण होणार आहे. बाकी बघा तुम्हाला केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे. बघा इथं 2 ते आता नोव्हेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत हे पोर्टल त्यांनी सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा त्यांनी लास्ट डेट दिलेली नाही आणि बघा इथे एक वातावरणच आपण समजू शकतो. बघा लास्ट डेट फक्त त्यांनी हे सांगितलेली आहे, परंतु त्या व्यतिरिक्त हे केवायसी करण्याची अधिकृत तारीख किंवा तारीख त्यांनी वाढवलेली नाही आणि आणखी लास्ट डेट काही त्यांनी दिलेली नाही. परंतु तुम्हाला या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 20 तारखेपर्यंत केवायसी पूर्णपणे करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीची लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रमैत्रिणींनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.